तुझं नाव काय? माझं नाव आशा शरद मगर. आणि तुम्ही बारामतीचे? हो. दादांबद्दल काय सांगाल तुम्ही? दादासारखा माणूस पुन्हा होणे नाही. आणि दादांनी ज्या प्रकारे राज्याचाच नाही तर आमच्या बारामतीचं जे नंदनवन केलं आहे ना त्याला तोड नाही. बारामतीतल्या मातीचा कण ना कण, हवेतला प्रत्येक कण ना कण आज फक्त आणि फक्त दादा आणि दादा एवढंच बोलतो. तुमची कधी प्रत्यक्ष भेट झाली का? 1 to 1 बोलणं झालं? नाही, अजिबात नाही. परंतु नितांत आदर त्या व्यक्तिमत्वाविषयी मला कायम जसं ह्या मातीत पाऊल ठेवलं तेव्हापासून होता, आहे आणि कायम राहील. म्हणजे दादांना तुम्ही सतत फॉलो करत होता? यस. दादांना फॉलो करायची गरजच नाहीये. दादांचं कार्य आणि कर्तृत्व ह्या मातीत पाऊल ठेवलं ना की तुम्ही नुसतं रस्त्यावरनं आणि आजूबाजूला नजर टाकलं तरी तुम्हाला दिसेल की दादांनी काय केलंय आणि काय नाही. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होणं, ते काय करतात हे बघणं आणि त्यांना फॉलो करणं याची काहीही गरज नाही. तुम्ही काय करता ताई? मी शिक्षिका आहे. टीचर आहे. इथे आहे का? हो, बारामती. म्हणजे विद्याप्रतिष्ठानला नाही? नाही, विद्याप्रतिष्ठानला नाही, जिल्हा परिषद. ताई तुम्ही काय सांगाल? एक वाक्य सांगा दादांबद्दल. तुम्ही बारामतीचे आहात ना? श्वास आहे. दादा आमचा जीव आहे. दादा आमचा प्राण आहे. काय नाव तुमचं? रेखा विजय गायकवाड. रेखा विजय गायकवाड. तुम्ही कधी प्रत्यक्ष भेटला दादांना? प्रत्यक्ष नाही, समोरून समोरून. ताई तुमचं? तुम्ही कधी भेटला दादांना? दादांना समोरच. आम्ही इथं रोडच्या काम करताना दादा जाता येताना पाहिलेलं रोडच्या समोर जवळच. एकतर ते 2 किलोमीटरचं अंतर सुद्धा नसेल. तुम्ही ऑब्झर्व केलं दादांना, दादा कसे काम करतात? आम्ही इथं सूर्यनगरीतच राहतोय. त्याच्यामुळं दादांनी खूप भरपूर आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी मदत दिलेली आहे. आम्हाला विक्रीला कधी अडचण आणून दिलेली नव्हती, काय नव्हती. आम्ही असे काय फ्रूट भाजीपाला विकायला आम्हाला. तुमचं नाव काय? शोभा देवीदास तरंगे. शोभा देवीदास तरंगे. तरंगे. थँक्स.